मित्रांनो, आम्ही पाहतो सोशल मीडियावर फेसबुकवर व्हॉट्सअपवर सगळीकडे पाहतो फक्त लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तत्पर आहेत। बाकी मी कोणत्या संघटनेचं या ठिकाणी एक मातंग परिषद भव्य दिव्य होते, त्या परिषदेच्या अनुषंगाने सुद्धा आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आणि ही दखलपात्र झालेली चळवळ आज न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली चळवळ उद्या न्याय मिळवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही अशा पद्धतीचं या पत्रकार परिषदेच्या रक्त सामूहिक काम करायचं आहे। आम्ही जे संसारामध्ये कार्यक्रमात सर्वच भाव आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सर स्वागत आहे। तिकडून आंध्रातून येताना हैदराबाद ठिकाणी येईल, तिकडून नांदेड सर लहुजी शक्ती पाटील राहील, इकडून लातूरकडून येताना लहुजी शक्ती पाटील राहील। तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाठी दाखविणे आणि समाज गाव तिथं शाखा, गाव तिथं संघटना, गाव तिथं चळवळ उभा दिसलं भाऊ तुम्हाला होत असताना मला या गोष्टीची आवर्जून या ठिकाणी आठवण करू वाटते। 2020 साली आणि त्या प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तर आमचे विष्णुभाऊ कसबे साहेब आणि नाल्या प्रकरणामध्ये जे काही एफआयआरच्या सर्व बाबी आहेत त्या आम्ही स्वतः त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला थांबून सर्व त्या प्रकरणाला न्याय मिळेपर्यंत स्वतः कॉन्टॅक्टमध्ये होते। नंतर आमची जबाबदारी आहे मित्रांनो आणि नारायणदादा जोपर्यंत पकडत नाही या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, कारण तो प्रकार एवढा भयंकर होता आमच्या विलोनीमध्ये आम्ही डोळ्यासमोर बघितलेला आहे आणि आरोपी सुद्धा कार्यकारिणी जाहीर करत असताना या जिल्ह्याचा प्रभार आमचे ज्येष्ठ सहकारी नागोरावजी आंबटवार यांच्याकडे जिल्हा प्रभार देण्यात आलेला आहे। युवक आघाडीचा प्रभार या ठिकाणी प्रीतमजी गवाले यांच्याकडे देण्यात आला आहे आणि नांदेड महानगराचा प्रभार या ठिकाणी आदरणीय भारतजी सरोदे यांच्याकडे देऊन येणाऱ्या 8 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 2000 कार्यकर्त्यांचं संघटन या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं उभं केलं जाणार आहे अशा पद्धतीचे नियोजनात संपूर्ण केलेलं आहे। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं जवळजवळ राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या 1 वर्षानंतर आजपर्यंत ज्या हालचाली झाल्यात आणि ज्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारवर ज्या चळवळी झाल्यात त्या या चळवळीला या मागणीला महाराष्ट्रामध्ये अग्रक्रमानं पुढे नेण्याचं काम लहुजी शक्ती सेनेने विष्णुभाऊंच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे। आम्ही वारंवार या वेगवेगळ्या आंदोलकांवर सरकारला इशारा देण्याचं काम केलं, वेगवेगळ्या समित्या आणि आयोग यामध्ये नेमल्या गेलेत, मात्र आजपर्यंत न्याय देण्याचं काम केलं नाही। समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सातत्यानं हे सरकार करते आणि म्हणून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला, कारण सरकारनं सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला तो 1 ऑगस्ट 2024 ला दिला आणि ऑगस्टमध्ये ही मागणी पूर्ण व्हावीत अशा पद्धतीचे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या कानावर आम्ही घातलेले आहे, आंदोलनाच्या माध्यमातून घातलेले आहे, पण न्याय आजपर्यंत मिळालेला नाही। मात्र जर न्याय ऑगस्टमध्ये मिळाला नाही, आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न निकाली निघाला नाही, कारण ही संविधानिक मागणी आहे आणि संविधानिक मागणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ही लहुजी शक्ती सेना सक्षमपणानं सामोरं जाते। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ऑगस्टमध्ये निर्णय झाला नाही तर ऑगस्टमध्ये निर्णय जर झाला नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर राज्याच्या संपूर्ण मातंग समाज रस्त्यावर उतरून एक भव्य दिव्य असं आंदोलन, तीव्र आंदोलन करण्याच्या अनुषंगाने आम्ही तयारीला लागलेलो आहोत। लहुजी शक्ती सेनेच्या सामाजिक लढाऊ संघटनेची आज बैठक संपन्न झालीत। येणाऱ्या ऑगस्टमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न या सरकारनं जर मार्गी लावला नाही तर या राज्यानं इथल्या व्यवस्थेनं आजपर्यंत जे आंदोलन पाहिलं नाही असं आंदोलन करण्याच्या अनुषंगानं हिवाळी अधिवेशनावर त्याच्या पूर्वतयारी आज या ठिकाणी केल्या जाते। त्याचाच एक भाग म्हणून या राज्याच्या महत्वपूर्ण मातंग परिषद याच जिल्ह्यातील मुखेडमध्ये येणाऱ्या 24 तारखेला संपन्न होते। म्हणून या समाजाचे ज्वलंत आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या अनुषंगानं लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये भरभक्कमपणानं शासनकर्त्याच्या दरबारामध्ये या समाजाला उभं करण्याची भूमिका लहुजी शक्ती सेनेने घेतलेली आहे आणि त्याच्या पायाभरणीची सुरुवात आजच्या बैठकीतनं या ठिकाणी झालेली आहे।